दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू तुसभर कमी झालं नव्हतं. दारात गाडी उभी करून दोघं आत जातात तर घरातल्या बरोबर भानुदास मामा आणि त्यांची फॅमिली जी आहे ती पण हजर होती आज यादव घरी. दामिनी आणि अनिल आतमध्ये जातात तर सगळ्यांना चेहऱ्यावर आधीच आनंद झळकून येत होता. तसे ते दोघं जी आहेत ते आधी एकमेकांकडे बघतात आणि परत समोर बघत आत निघून जातात. अरे, अगदी वेळेवर आलात तुम्ही दोघं. मी तुमचीच वाट बघत होती. भानुदास त्या दोघांना दरवाजातून आत येताना बघत बोलतात. दामिनीचे इथे ये, माझ्या जवळ बस. तर दामिनी ये, माझ्याजवळ येऊन बस असं ते बोलतात. ते स्वतः दामिनीला त्यांच्याजवळ बसून घेतात तर आणि समोर ठेवलेल्या पेढ्याच्या बॉक्समधून एक पेढा उचलून तिला भरवतात. सगळ्यात आधी तर तुझं तोंड गोड केलं पाहिजे. आज ही दोन्ही कुटुंब एकत्र आहे ते फक्त तुझ्यामुळे. तुझ्या गोड शब्दांनी तू माझी कान उघडणी केलीस तेव्हा कुठे मला माझी चूक जी आहे, काय बरोबर काय चूक ते कळलं. आज माझ्या कोमलच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. भानुदास दामिनीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. तुझ्यामुळे ते खूपच भावूक झाले होते. तसं दामिनीला पण थोडं भरून येतच, पण ती स्वतःला सावरते. पण पेढे कशासाठी? काही खास कारण आहे का? अनिलला वाटत असतं की आपण सांगायच्या अगोदरच खरी खबर पोहोचली काय, म्हणून ती खात्री करण्यासाठी विचारतो. तर कोमल आणि रोहनचा साखरपुडा 2 दिवसांनी करायचा ठरवला आहे आणि लग्न पुढच्या वर्षी धरायचं आहे. म्हणजे तोपर्यंत रोहनचा जॉब पण पक्का होऊन जाईल ना, म्हणून. सुषमा काकी बोलतात. जॉब? तर अनिल हुश्य करतो, कारण त्याला स्वतः सगळ्यांना त्याच्या बायकोची आनंदाची बातमी द्यायची होती. अरे अनिल, काय झालं? तुम्ही गेला होतात का? ते काम कसे झाले? पत्त झालं का नाही? शशिकांत उत्साहित होत अनिलला विचारतात. तसे सगळे आता अनिलकडे बघू लागतात. त्याचनंतर मात्र आता कसलं काम ते देखील विचारतात. राजश्री म्हणजेच कोमलची आई विचारतात. मामा, अजून एक पेढा भरवा तुमच्या लेकीला. आज खूप मोठी कामगिरी पार पाडली आहे तिने. अनिल कौतुकाने दामिनीकडे बघत बोलतो. तसं दामिनीच्या चेहऱ्यावर पण हसू पसरतं. काय सांगतोस काय? म्हणजे आपली दामिनी पास झाली? आजोबा आता सरळ खुर्चीवरून उठून उभे राहतात आणि बोलतात. आता बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे तो द्विगुणित झाला होता. आजोबांच्या बोलण्यावरून अनिल हो मध्ये मान हलवतो. तुझ्या गोदावरी पटकन जाऊन बिलगतात. तर तशा गोदावरी तिला पटकन जाऊन बिलगतात. मला माहीत होतं आपली दामिनी नक्कीच हा पडाव सहज पार करून येईल. मला माहीत होतं की आपली दामिनी जी आहे ती नक्कीच हा पडाव सहज पार करून येईल. गुणाची पोर आहे आपली. बोलतच त्या दामिनीवरून कडाकड बोट मोडून तिची दृष्ट काढतात. आजी आणि सुषमा काकी पण जवळ येत तिचे लाड करतात. त्यानंतर दामिनी पण सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेते. अनिलला तर आज तिच्या चेहऱ्याच्या पाया पडून अनिल तर आज तिच्या चेहऱ्यावरचा घाम बघून आभाळ ठेंगणं झालं होतं दामिनीचं. तर त्याचनंतर होत असलेलं कौतुक जे आहे ते बघून तिला आता काय वाटत असेल हे पूर्णपणे जाणून होता तो. आजपर्यंत ती याचं कौतुकाला तर आसुसली होती आणि आज तिचं कौतुक होत होतं फक्त अनिलमुळे. घरातलं वातावरण अगदी आनंदमय झालं होतं. 2-2 आनंद साजरे करत होते सगळेच जण. बघता बघता वेळ निघून जातो. भानुदास आणि त्याचं कुटुंब आज या आनंदाच्या क्षणी यादवांच्या पंगतीला बसूनच जे आहे ते रात्रीचं जेवण करतात. तर आता मस्त गोडाधोडाचा जेवण बनवलं होतं. तसंच होत आहे महिला मंडळींना मिळून.
सगळ्यांचं जेवण उरकतं. तसंच रोहन आणि राहुल दोघे मिळून भानुदास, कोमल आणि राजश्रीला त्यांच्या घरी सोडवायला जातात मोठी गाडी घेऊन. उरलेले कामं उरकून अनिल आणि दामिनी सोबत रूममध्ये येतात. घरी आल्यापासून आता कुठे त्यांना मोकळा वेळ भेटला होता बोलायला. रूममध्ये येताच अनिल दामिनीला त्याच्या मिठीत कवटाळून घेतो. आज मी खूप 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 जास्त खुश आहे दामिनी, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तसं वाटतं ना तुला? सगळ्यांसमोर उचलून सगळ्या गावभर मिरवावं. कुशीतच तो तिला तसंच उचलून घेतो आणि गोल गोल फिरवू लागतो. तशी दामिनी त्याची ही कृती बघून हसायलाच लागते आणि तिचं ते खळखळून हसणं बघून अनिल तिला अधिकच गोल गोल फिरवू लागतो. पण तू अजून मला सांगितलं नाही नक्की काय झालं होतं इंटरव्ह्यूमध्ये, न राहून अनिल आता दामिनीला विचारतो. कारण घरी आल्यापासून तो दामिनीकडून हेच ऐकत होता. आज ती पास झाली, ते पण अनिलमुळे. दिवसभर तर अनिलने तिला विचारलं नव्हतं, पण आता रात्री ते दोघे जेव्हा एकटे रूममध्ये असले होते तेव्हा तो तिला विचारतोच की नक्की इंटरव्ह्यू घेताना काय झालं. त्याला आता जाणून घेण्याची तीव्रतेने इच्छा झाली होती. त्याचनंतर मात्र आता इथे त्याचा उत्साह बघून दामिनी खुदकन घालत हसू लागते. आधी मला तर उतरवा, मग सांगते काय झालं ते. दामिनी बोलते तसं अनिल तिला तसंच घेऊन बेडकडे जातो आणि तिला जवळ घेऊन बेडवर बसतो. तो असा तिच्याकडे बघत होता जणू आता घेऊन आता वाट तो पाहू शकत नव्हता किस्सा ऐकण्यासाठी. त्याच्याकडे बघत दामिनी पण मोठा श्वास घेत त्याला सांगू लागते. तर झालं असं सरपंच साहेब, मी आपलं बोलणं झाल्यानंतर आतमध्ये निघून गेले तर तिथे आधीच खूप सारे कॅन्डिडेट बसलेले होते. नशिबाने ते माझ्या आधी पोहोचले होते म्हणून त्यांचा सगळ्यांचा नंबर आधी होता माझ्या. एक एक करून सगळे आत जात होते आणि काही जण आनंदात तर काही जण पडलेले तोंड घेऊन बाहेर येत होते. त्याच्याकडे बघून मला पण भीती वाटलीच होती, पण परत तुमचा चेहरा डोळ्यांसमोर आणून मनातली भीती जी आहे ती घट्ट करायची. मी अशाच माझं नाव पुकारलं गेलं आणि तेवढ्यातच माझं नाव पुकारलं गेलं आणि आता मला आज जायचं होतं, दामिनी सांगत होती आणि अनिल एकटक ती सांगतेय ते ऐकत होता. तर दामिनीचं नाव घेताच ती उठून अंगावर नेसलेल्या साडीवर वरच्यावर हात फिरवते आणि हातात फाईल व्यवस्थित पकडत ती आत जायला लागते. केबिनचा दरवा उघडण्याच्या आधी ती हलकाचा एक डोकं वेळा नॉक करते आणि मगच दरवाजा उघडून हलकेच आत डोकावून पाहते. मे कम इन लेडीज अँड जेंटलमॅन. ती अगदीच आदरातीर्थ आत जाण्यासाठी आधी त्यांची परवानगी घेते. तिला आलेलं बघत समोर बसलेले 2 पुरुष आणि 2 महिला जे आहेत ते पण जागेवरून उठून उभे राहतात. त्यांना असं झटकन उठून उभं राहिलेलं बघून दामिनी पण काहीशी अस्वस्थ होते. तिच्याकडे बघतच ते तिला आत येण्यासाठी परमिशन देतात, पण काहीच आश्चर्य दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावर. तर कारण आतापर्यंत जेवढे फिमेल कंटेस्टंट आले होते त्यांनी अगदीच फॉर्मल सूट घालून आल्या होत्या. दामिनी एकमेव होती जी प्रॉपर नेटकी साडी नेसून आली होती. अर्ध इम्प्रेशन तर तिथेच पडलं होतं तिचं. या कम टेक अ सीट. समोरील एक गृहस्थ तिला अदबीने बोलतात तशी दामिनी आतमध्ये येऊन सगळ्यांना हात जोडून ग्रीट करते. हॅलो सर, हॅलो मॅम, हॅलो मॅम, हॅलो सर. ती हात जोडून सगळ्यांच्या नजरेला नजर भिडवत बोलते आणि हातातली फाईल त्यांच्यासमोर सरकवते. बसा. समोरच्या मॅडम बोलतात तशी दामिनी तिला दिलेल्या खुर्चीवर जाऊन बसते. तर श्रीमती दामिनी अनिल यादव बरोबर. तिच्या फाईलवर तिचं असलेलं तिचंच नाव तिला वाचून दाखवतात एक मॅडम. यावर दामिनी पण हो म्हणून मान हलवते. तुमचं लग्न झालं आहे? किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? त्याच मॅडम तिला विचारतात. आश्चर्य मिश्रित भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर. मॅडम, माझ्या लग्नाला जवळजवळ 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि माझे मिस्टर गावचे सरपंच आहेत, दामिनी सांगते. बोलताना तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स बघून समोर बसलेले सगळेच इम्प्रेस झाले होते.
नवऱ्याबद्दल बोलतानाही तिला तिच्या नवऱ्याचा किती अभिमान आहे हे स्पष्ट तिच्या बोलण्यात झळकत होता. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.